नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आप्पे पात्रामध्ये अंडी टाकून अतिशय भन्नाट आणि अप्रतिम अशी रेसिपी बनवत आहोत, जी की तुम्ही याआधी कधीच बनवली नसेल. एकदा जर बनवली ना तर नेहमी याच पद्धतीने बनवाल. चला मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी खूप अप्रतिम आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. यूट्यूबवरती पहिल्यांदाच ही रेसिपी आलेली आहे. तर काय करायचं आहे, सर्वात आधी तर इथे आपल्याला 3 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. कांदे व्यवस्थित असे सोलून घ्यायचे. त्यानंतर पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उभ्या आकारामध्ये पातळसर असा कांदा चिरून घ्यायचा. सर्व कांदे चिरून घ्यायचे. त्यानंतर कांदा मोकळा करून घ्यायचा. आता लगेचच गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि चिरून घेतलेला कांदा घालायचा. आता हा कांदा छान लालसर असा होईपर्यंत या तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. चांगला लालसर असं होईपर्यंत आपण कांदा तव्यामध्ये परतवून घेऊया. आजची रेसिपी आहे ना, ती अतिशय झटपट अशी तयार होते. पोहा इथे आपला कांदा छान अगदी लालसर असा भाजून झालेला आहे. आता लगेचच याला आपण तव्यावरून काढून घेऊया. आणि आता याच तव्यावरती ना आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. तर इथं किसून घेतलेलं सुकं खोबरं आहे. हे सुद्धा आपल्याला छान लालसर असं होईपर्यंत तव्यावरती परतवून घ्यायचं आहे. अगदी छान खमंग असा वास सुटेपर्यंत याला परतवून घ्यायचं. पहा इथे खोबरंसुद्धा छान लालसर असं आपण परतवून घेतलेलं आहे. असा रंग आला की लगेचच गॅस बंद करून द्यायचा. आणि हे भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा आता आपण तव्यावरून काढून घेऊया आणि याला थंड करून घ्यायचं आहे. सोबतच इथे आपण कोथिंबीर, आलं आणि लसूणसुद्धा घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. सोबतच एक टोमॅटो आपल्याला यामध्ये चिरून घालायचा आहे. आणि आता मिक्सरला झाकण लावून घेऊया आणि मिक्सरला याचं बारीक असं वाटण बनवून घेऊया. सर्व साहित्य पहा, इथे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. याचं वाटण इथे तयार झालेलं आहे. आता लगेचच आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. यामध्ये अंडी फोडून घ्यायची आहे. तर इथे ना मी ही रेसिपी बनवण्याकरता 3 अंडी वापरत आहे. तुम्हाला जितक्या लोकांसाठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे अंड्याचं प्रमाण कमी जास्त वाढवू शकता. आता या फोडून घेतलेल्या अंड्यामध्ये आपल्याला ना एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. सोबतच थोडीशी हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचं आहे. ही अंडी व्यवस्थित अशी फेटून घ्यायची, म्हणजे छान अगदी व्यवस्थित मिक्स होतात. पोहा इथे आपण अंडी छान अगदी व्यवस्थित अशी फेटून घेतली आणि याचं इथे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. इथे आपलं अंड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेचच गॅसवरती ना आपल्याला आपले पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन गरम झाला की याच्या सर्व साच्यांमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. इथे मी तेलाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. सर्व साच्यांमध्ये तेल घातलं. आता लगेचच आपण तयार केलेलं अंड्याचं मिश्रण या सर्व साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. मिश्रण भरताना कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. सर्व साच्यांमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे. आता लगेचच आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनटं मध्यम गॅसवरती ते बारीक गॅसवरती याला भाजून घ्यायचं. एक 4 मिनटानंतर यावरचं झाकण काढलं. पहा, अंडी व्यवस्थित अशी भाजल्यासारखी वाटतात. आता वरच्या बाजूने ना आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आप्पे पलटवून घ्यायचं. पहा, इथे आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता सर्व आप्पे पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे, म्हणजे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित अशी ही अंडी शिजली जातात. एकदा जर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरच्यांना खाऊ घातली ना, तर पहा, ते तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणारच नाही. इतकी अप्रतिम आणि चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते. पहा, इथे आपण ही सर्व अंडी एक एक करून पलटवून घेतलेली आहेत. पहा, इथे अंडी दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी भाजले गेलेली आहेत. आता लगेचच आपण ही सर्व अंडी यामधून काढून घेऊया. अगदी मस्त गुबगुबीत आणि टम्म अशी आपली ही अंडी फुगलेली आहेत.
तर हे अंड्याचे आप्पे आहे, तर तुम्हाला पुढे समजेलच आपण याचं काय बनवलेलं आहे. सर्व अंडे आपण या पॅनमधून काढून घेतली. हे अंड्याचे आप्पे बघा, तुम्ही सकाळच्या धावपळीमध्ये नाश्त्यासाठी सुद्धा झटपट बनवून देऊ शकता किंवा लहान मुलांना सुद्धा खायला बनवून देऊ शकता. इतके पौष्टिकसुद्धा आहेत. आता लगेचच आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये घालायचं तेल. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा लाल मसाला घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. लगेचच तयार केलेलं वाटण घालायचं आणि वाटणसुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे. अतिशय जबरदस्त अशी चवीची आपली ही भाजी तयार होते. पहा, वाटण आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला छान असं तेल सुटून द्यायचं आहे. मध्यम गॅसवरती वाटण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. इथे पहा, याला छान असं तेल सुटलेलं आहे. वाटण आपण अगदी व्यवस्थित असं परतवून घेतलं. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घातलं, मिक्स करून घ्यायचं. आता ना लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला जितका रस्सा घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वापरू शकता. पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पहा, इथे भाजीला अगदी मस्त अशी उकळी आली की तयार केलेले अंड्याचे आप्पे यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता याला मध्यम गॅसवरती आपण व्यवस्थित असं 4 ते 5 मिनटं भाजी शिजवून घेऊया. मस्त अतिशय जबरदस्त अशी चवीची ही अंड्याची भाजी तयार होते. पहा, इथे याला अगदी मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे. बारीक गॅसवरती आपण ही भाजी छान अशी शिजवून घेऊया. भाजी शिजून झाली. आता वरून सर्वात शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त अशी इथे आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे. मला खात्री आहे या पद्धतीने तुम्ही याआधी कधीही भाजी बनवली नसेल. एकदा जर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवली ना, पहा, घरात तुम्हाला पुन्हा पुन्हा याच पद्धतीने ही भाजी बनवायला सांगतील. इतकी चविष्ट अशी ही अंड्याची भाजी आपली तयार झालेली आहे. भाजीला रंगसुद्धा पहा किती अप्रतिम आलेला आहे. छान अगदी मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. गरमागरम अशी भाजी लगेच सर्व करायला घ्यायची. भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खूपच भन्नाट लागते. तर ही युनिक अशी रेसिपी तुम्ही यूट्यूबवर पहिल्यांदाच पाहिली असेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलवर नवीन आला असेल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. ही अंड्याची रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जाता जाता घरगुती भोजनला नक्की फॉलो करा. चला भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला मग, बाय बाय.